श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. तुम्ही पवित्र राहा आणि मनामध्ये कशाचीच भीती बाळगू नका. कारण का, आपल्या मनातील शुद्धता आणि निष्कलंकता पूर्णपणे जपली पाहिजे. कोणत्याही गोष्टीला घाबरू नका. आपल्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये खरंच प्रामाणिकपणा ठेवा. कारण काय आहे माहिती आहे, इतरांवर अवलंबून आपण राहत असतो. इतरांवर जर आपण अवलंबून राहिलो तर त्याचप्रमाणे स्वतःच्या सामर्थ्यावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे. अडचणी, अपयश येतच असतात, परंतु त्यामध्ये खचून न जाता ध्येयाकडे वाटचाल करत पुढे जाणं गरजेचं आहे. आता पवित्र राहणं म्हणजे काय? आपला देह ज्याप्रमाणे बघा, केवळ शारीरिक शुद्धता नव्हे तर मानसिक आणि नैतिक शुद्धतेवर जोर देणं. याचा अर्थ आपल्या विचारांमध्ये किंवा कृतीमध्ये प्रामाणिकपणा असणं. आपल्याला बुद्धी दिलेली आहे, मेंदू दिलेला आहे, मन दिलेलं आहे, परंतु त्याचा आपण वापरच केला नाही तर उपयोग काहीच नाही ना. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. घरामध्ये अन्नधान्य आहेत, जे काही हवं आहे ते सगळं काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे, परंतु आपल्याला जर बघा शिजवताच येत नसेल, तांदूळ आहेत परंतु त्याचा भात करता येत नसेल, डाळ आहे बघा, चवळी आहेत, मूग आहेत, मटकी आहेत, घरामध्ये अनेक पालेभाज्या आहेत, परंतु ते जर आपल्याला करता येत नसेल तर उपयोग काय? समर्थ म्हणाले, आपल्या कृतीमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहतो. म्हणजेच काय, मला जरी कोणी जेवण नाही दिलं तरी मी बाहेरून हॉटेलमध्ये खाईन, आपण ठरवतो की नाही? नक्कीच. परंतु आपल्या बघा, प्रत्यक्षात ज्या वेळेला ऐन टायमाला आपला मित्र, आपली मैत्रीण धोका देत असते की मी येणार नाही, अनेक कारणं सांगते, कारण मला काहीतरी काम आहे, मग आपला मूड ऑफ होतो. आपण काय ठरवतो, अरे आपल्या घरामध्ये कोणीही नव्हतं आणि आपल्याला आता भूक लागलेली आहे, आता हॉटेलसुद्धा बंद झालेली आहेत, बाहेरच्या टपऱ्यासुद्धा बंद झालेल्या आहेत, दुकानं बंद झालेली आहेत, आता मी काय करू? आपण अवलंबून राहिलो, परंतु आपलं मन चंचल झालं. म्हणून समर्थ म्हणाले, मनामध्ये आता भीती जाणवायला लागली ना, आता काय करायचं? उपाशी पोटी झोपायला लागेल. घरामध्ये सर्व आहे परंतु आपल्याला काहीच करता येत नाही. आपल्याला आपल्या ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी, आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी निर्भय असलं पाहिजे. आपल्याला भीती कशाची वाटायची? कशाची भीती वाटायची? आपल्याला गॅस सिलेंडर लावायला आपण घाबरायचो, बरोबर की नाही? सर्व आहे परंतु आपण घाबरायचो की बाबा काय झालं, मग चुकून गॅस चालूच राहिला, मग बघा भाग का दिलेला. जर अशी मनामध्ये जर भीती बाळगत असू तर आपण पुढे कधीच जाणार नाही. नवीन स्कूटर आणली, नवीन बघा कार आणलेली आहे, सायकल आणलेली आहे, परंतु जर आपण चालवलीच नाही, दररोज आपण बघा पाण्याने स्वच्छ करतो, स्वच्छ धुवून ठेवत असतो, परंतु जर त्याचा वापर केला नाही तर बघा आतले पार्ट खराब होतील ना, त्याच जागेवर राहून राहून, बरोबर की नाही? आपण काय विचार करू, अरे वरून तर चांगली दिसते ना, वरून उपयोगाची नाही आहे. आतलं इंजिन, आतले पार्ट बघा, प्रत्यक्षपणे ते सुद्धा चालणं गरजेचं आहे ना. आता आपला देह जर वरून जरी स्वच्छ असला तरी आपल्या देहाला जर शरीर बघा, या शरीराला व्यायाम जर नसेल, एकाच जागेवर स्थिर बसला तर उपयोग होईल का? कारण आपल्याला सर्व इंद्रिय साथ देणार नाही. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय बघा मिळून हा दशेंद्रियाचा पुतळा आहे ना, दशेंद्रियाचा नरदेह आहे. मग आयुष्यातल्या इतर आव्हानांना आपल्याला सामोरं जायचं आहे, मग मनामध्ये भीती का बाळगायची?
कारण काय? समर्थ म्हणाले, आपल्या स्वतःवर असलेला विश्वास आपण कायम गमावून बसलेलो आहोत. म्हणजे विचार जर केला तर आपण आपले स्वतःचे भाग्यविधाते आहोत आणि आपल्यामध्ये यश मिळवण्याची क्षमता खूप आहे. त्यामुळे इतरांवर अवलंबून अजिबात राहू नका. कोणी किती काही बोलू दे, परंतु दुसऱ्यांवर जर अवलंबून आत्तापर्यंत राहत असू ना, तर विचार करणं बंद करा आणि कोणावर अवलंबून राहू नका. कोणी किती जवळचा असू दे, स्वतःच्या आंतरिक शक्तीवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवा. का भाग दिलेला आहे? समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो ना, मग त्यांना काय वाटतं की बघा आपल्याशिवाय हा काहीच काम करू शकत नाही. मग आपल्याला तो कमी लेखत असतो. मग आपल्याला वाटतं अरे काय आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहिलोय, मग माझं कसं होईल. आपल्यामध्ये नेहमी चांगले आचरण असणं गरजेचं आहे. कोणतेही काम करत असताना किंवा कोणत्याही परिस्थितीत बघा प्रत्यक्षात आपल्याला घाबरायचं नाहीये. आता आपण एखादी कृती करत असतो, काम करत असतो, कार्य करत असतो, त्यावेळी संकट येतातच बघा, प्रत्यक्षात येतात. परिणामांची चिंता आणि आपलं मन चांगलं आणि शुद्ध असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी आपण असं विचार करतो आपलं काय होईल, असा विचार सुद्धा मनामध्ये आणू नका. ज्या क्षणी तुम्ही सर्व मदत नाकाराल ना, तेव्हा तुमची सुटका होईल. बघा, कोणताही मनुष्यदेह या जगात कायम राहत नाही. त्यामुळे गर्विष्ठ होऊन राहू नका. एक राजा होता. तो राजा गर्विष्ठ होता, अहंकारी होता. त्याला गर्व खूप होता. ज्याला आपल्या संपत्तीचा, सामर्थ्याचा आणि रूपाचा सुद्धा खूप गर्व होता. त्याला वाटत होतं की माझ्यासारखं दुसरं कोणीही नाही आहे, तोच सर्व काही आहे. आणि त्याच्या आज्ञेपुढे कोणालाही मान नाही. परंतु शेवटी त्याला असं समजलं की सर्व काही क्षणभंगूर आहे आणि या गर्वामुळे तो एकटाच पडला. आपण कितीही जरी शक्तिशाली असलो ना, तरी गर्विष्ठ होऊन राहायचं नाही. शेवटी आपले कर्मच बघा महत्त्वाचे ठरत असतात. म्हणून आपल्यामध्ये गर्विष्ठ, अहंकार अजिबात असता कामा नये. कारण आपण पवित्र असणं का गरजेचं आहे? आपले आचरण, आपले मन बघा, आपले गुण, आपले विचार चांगले का असणं आवश्यक आहे? कारण ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य करतो ना, ते मनाने झालं पाहिजे. समोरची व्यक्ती करते म्हणून मी करायला गेलो तर नाही होऊ शकत ना. मग त्यासाठी आपल्याला सामर्थ्याची जोड हवी. सामर्थ्य जर आपल्यामध्ये असेल, हिंमत जर आपल्यामध्ये असेल, तर नक्कीच आपला विश्वास द्विगुणित होतो. परंतु कोणासाठी आपण जर बघा प्रत्यक्षात पाहायला जर गेलो, कोणाची आपण मदत जर आपण घ्यायला भाग पडत असू, मग बघा आपला देह मग शेवटी विश्वास त्यावर न ठेवता मित्रावर ठेवत असतो किंवा इतर लोकांवर आपण ठेवत असतो. मग शेवटी आपण विचार करतो अरे एवढं काम केलं पण आपलं आता कसं होईल. मग ह्या वृत्तीने आपण जर राहिलो तर मन बघा असून सुद्धा उपयोगाचं नाही. कारण आपलं मन बघा शुद्ध आणि पवित्र असणं गरजेचं आहे. शुद्ध आणि पवित्र होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? मन हा जो चंचल आहे, त्या चंचल मनाला प्रत्यक्षपणे आपल्याला काय करायचं आहे की बघा बुद्धीने आपल्याला साथ दिली, मनाने साथ दिली की दोन्ही कामं जे आहेत ते पूर्णपणे होत असतात. परंतु मनाने जर साथ दिली नाही आणि बुद्धीने साथ दिली, मग शेवटी आपलं काम होता होता राहून जातं. मग त्यामध्ये आपल्याला गर्वपणा येतं की माझ्यासारखं कोणीच केलं नाहीये.
परंतु आपल्याला माहीत असतं की हे काम आपल्याच्यानी होत नाही, आपण दुसऱ्यांकडून करून घेतलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, तुम्ही पवित्र राहा आणि मनामध्ये कशाची भीती बाळगू नका. कुठलंही काम असू दे, ते काम करत असताना दुसऱ्यांकडे न पाहता आपण स्वतःला जेवढं काही येतं तेवढं नक्की करा. म्हणून मनात कशाचीही भीती न बाळगता सामर्थ्याच्या जोरावर उभे राहा. जय जय रघुवीर समर्थ.